Myself, Dr. Arun Chavan, practicing as a consulting physician at Balaji Hospital, अकोला. आज मी तुम्हाला पोस्ट पेप्टिक अल्सर बद्दल जसं की पेप्टिक अल्सरचे कारण, उपचार आणि व्यवस्थापन. पेप्टिक अल्सर रोखणे, जठररोगाविषयक आरोग्यासाठी जीवनशैलीत बदल काय करावे हे पेप्टिक अल्सर हे पोट, लहान आतडे आणि अन्ननलिकेच्या अंतर्गत स्तराला झालेल्या हानीमुळे होतात. उपचार न केल्यास ही स्थिती वेदनादायक आणि दुर्बल असणारी असू शकते. जीवाणू संसर्ग आणि काही औषधे यासारखे घटक यांच्या विकासात योगदान करतात. तर जीवनशैलीची निवड देखील जठरविषयक समस्यांच्या रोज जगण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. पेप्टिक अल्सरचे व्यवस्थापन आपण कशाप्रकारे करू शकतो? पेप्टिक अल्सरच्या व्यवस्थापनासाठी आहारात बदल करणे आवश्यक आहे. यामध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो. जसे की फळे, भाज्या, संपूर्ण धान्याने समृद्ध असलेले अन्नपदार्थ जे आवश्यक पोषक द्रव्ये प्रदान करतात आणि पाचक आरोग्याला चालना देतात. मसालेदार पदार्थ, कॅफीन, अल्कोहोल आणि अम्लीय पदार्थ मर्यादित करणे, कारण ते पोटाच्या अस्त्राला त्रास देऊ शकतात आणि व्रणाची लक्षणे वाढवू शकतात. आतड्यांमधील जीवाणूंचे निरोगी संतुलन राखण्यासाठी दही आणि केफीन सारख्या प्रोबायोटिक पदार्थांचा समावेश करणे आवश्यक आहे. यासोबतच धूम्रपान थांबवणे, धूम्रपानामुळे पेप्टिक अल्सर होण्याचा धोका वाढतो आणि विद्यमान अल्सर बरे होण्यातही अडथळा निर्माण होतो. तंबाखूजन्य उत्पादन टाळणे हे पेप्टिक व्रण उलटवण्यासाठी आणि त्याची पुनरावृत्ती रोखण्यासाठी खूप मदत करते. तसेच तणाव व्यवस्थापन हे सुद्धा फार महत्त्वाचे आहे. ध्यान, योग आणि खोल श्वास घेण्याच्या व्यायामांसारख्या तणाव कमी करणाऱ्या तंत्रांचा सराव केल्याने मानसिक तणाव कमी होण्यास मदत होते, ज्यामुळे पेप्टिक अल्सरच्या विकासात हातभार लागू शकतो. औषधोपचार. पेप्टिक अल्सरसाठी आपण काय औषधोपचार करू शकतो याबद्दल सुद्धा आपण सविस्तर माहिती घेऊयात. काही औषधे पेप्टिक अल्सरला चालना देऊ शकतात. उदाहरणार्थ नॉन स्टेरॉइडल दाहक विरोधी औषधे जसे की NSAIDs. आरोग्य सेवा व्यावसायिकांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा सावधपणे वापर करणे आवश्यक आहे. कारण त्यांचा दीर्घकाळ वापर किंवा जास्त मात्रेमुळे पेप्टिक अल्सर तयार होऊ शकतो. जठरांत्रिय मार्गावर हानिकारक परिणाम न करणाऱ्या दीर्घकालीन वेदना व्यवस्थापनासाठी इतर वेदनाशामक औषधे लिहून देणे शक्य आहे. औषधांचा दीर्घकालीन वापर करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. प्रोस्टाग्लॅंडिन एनालॉग्स, मिसोप्रोस्टॉल, NSAID प्रेरित पेप्टिक अल्सर प्रोफिलॅक्सिससाठी शस्त्रक्रिया. 5 मिलीमीटरपेक्षा जास्त व्यासाचे अपवर्तक पेप्टिक व्रण जे वैद्यकीय उपचारांना प्रतिसाद देत नाहीत, अशा प्रकरणामध्ये शस्त्रक्रियेद्वारा हस्तक्षेप करणे आवश्यक असू शकते. रिकरंट अल्सरच्या सामान्य कारणामध्ये सतत H. पायलोरी संसर्ग, दीर्घकालीन NSAIDचा वापर आणि लक्षणीय सहव्याधी यांचा समावेश होतो. जीवनशैलीत बदल. दिवसभर भरपूर पाणी पिऊन हायड्रेटेड राहिल्याने पेप्टिक अल्सर टाळण्यासाठी मदत होते. पुरेसे हायड्रेशन योग्य पचनास मदत करते आणि पोटाच्या स्तराची अखंडता राहण्यास मदत करते. लठ्ठपणा हा पेप्टिक अल्सरसाठी एक ज्ञात जोखीम आहे. चालणे, पोहणे आणि सायकल चालवणे यासारख्या नियमित शारीरिक हालचालींमध्ये सहभाग झाल्यामुळे संपूर्ण आरोग्याला चालना मिळते आणि लठ्ठपणाचा धोका कमी होतो. जीवनशैलीत बदलांची अंमलबजावणी करणे, आहारात बदल करणे आणि नियमित व्यायाम पद्धतीचे पालन करणे हे पौष्टिक अल्सरचा धोका कमी करू शकते आणि तुमच्या जठरांत्रिय प्रणालीच्या एकूण आरोग्याला आधार देऊ शकते. पेप्टिक अल्सरसाठी औषध घेण्यापूर्वी किंवा कोणत्याही औषधात बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. पेप्टिक अल्सर सामान्यतः जे आहेत, जे आपण दैनंदिन जीवनामध्ये मेडिसिन घेत असू, ते डॉक्टरांच्या वैद्यकीय व्यावसायिकांच्या मार्गदर्शनाखाली घेणे आवश्यक आहे. दीर्घकालीन वेळेकरता वेदनाशामक औषधे घेणे पेप्टिक अल्सर वाढवण्यास मदत करतात. त्याच्यामुळे वेदनाशामक औषधांचा उपयोग हा डॉक्टरांच्या देखरेखीखालीच आपण करायला हवा. पेप्टिक अल्सर होऊ न देणे याच्याकरता जे आपण साधारणतः आहारामध्ये आहे चहा, कॅफीन, कॉफी यांचा समावेश कमीत कमी करावा. गरम पदार्थ आपण घेऊ नये. तळलेले तिखट, तेलकट मसाल्याचे पदार्थ घेऊ नयेत. जसं की जे पॅकिंगचे आहे, फास्ट फूड्स आहे, जंक फूड्स आहे, त्यांचा समावेश आहारामध्ये कमी असणे आवश्यक आहे. रोजच्या दैनंदिन आहारामध्ये जे आहेत की फळ, पालेभाज्यांचा समावेश जास्तीत जास्त करणे आवश्यक आहे. तसेच पेप्टिक अल्सर वाढून देणे किंवा रोखण्यासाठी आपल्या कमरेभोवती जे कपडे आहेत ते सैल असावे, घट्ट असू नयेत. तसेच जेवण केल्यावर लगेच आपण आडवे होऊ नये. मीन्स लगेच जेवण केलं की लगेच आपण झोपू नयेत. अर्धा ते 1 तास थोडेसे बसून राहावे किंवा शतपावली करावी. ह्या दैनंदिन रुटीन डे टू डे आयुष्यामध्ये जे आहेत की पेप्टिक अल्सर रोखण्यासाठी आपण काही उपाय करू शकतो. तसंच पाण्याचे प्रमाण आपल्या शरीरामध्ये भरपूर ठेवावेत. आपण मुबलक प्रमाणामध्ये पाणी घ्यावेत. पाण्याची कमतरता शरीरामध्ये पडू देऊ नये. त्याचप्रमाणे पेप्टिक अल्सरसाठी जे आहे की रेग्युलर वॉकिंग, वजन कमी करणे,
डेली व्यायाम करणे हे सुद्धा फार जास्त महत्वाचं आहे. आणि जर आपल्याला काही असं पेप्टिक अल्सरची लक्षणे आढळलीत, की पोटामध्ये दुखते आहे, मळमळ आहे, थोडंसं ढेकर आहे, तर आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधी बाकी व्यवस्थापन करू शकतो. पेप्टिक अल्सरकरता वेगवेगळ्या प्रकारच्या तपासण्या आपण जर आपल्याला पेप्टिक अल्सरचा आजार आहे असं आढळून आले, तर आपण वेगवेगळ्या प्रकारचे तपासण्या करू शकतो. त्याच्यामध्ये सर्वात प्रथमतः जे आहे, की पोटाची सोनोग्राफी करून घ्यायला पाहिजे, की पोटामध्ये जे आहे, की पेप्टिक अल्सर सोबत काही दुसरा आजार व्याधी आहे का? जसे की पोटाचा मध्ये काही गाठी असणे किंवा पोटाचा काही असं कॅन्सरचा भाग असणे, याच्यामध्ये सुद्धा पेप्टिक अल्सरसारखी काही लक्षणे आढळतात. आपल्याला पेप्टिक अल्सरचे अचूक निदान करायचे असल्यास एक गॅस्ट्रोस्कोपी किंवा एंडोस्कोपी एक करून आपण अचूक निदान करू शकतो, की पेप्टिक अल्सर कितव्या टप्प्यामध्ये आहे किंवा कोणत्या लेव्हलला आहे. तर गॅस्ट्रोस्कोपी करता साधारणतः आपण 4 तास उपाशी असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे गॅस्ट्रोस्कोपी केल्यावर जर आपल्याला काही एच. पायलोरी इन्फेक्शन आढळून आलं असेल, तर त्याच्या इरॅडिकेशन करता म्हणजे संपूर्णतः एच. पायलोरीचं इन्फेक्शन आपल्या शरीरामधून कमी करण्याकरता आपण एक साधारणतः 20 ते 25 दिवसांचा गोळ्या कोर्स डॉक्टरांच्या निगराणीखाली करणे आवश्यक आहे. तसेच बाकी जर काही असे कारणं आढळून आलीत, की पेप्टिक अल्सर काही ब्लीडिंग किंवा काही पेप्टिक अल्सरमध्ये काही रक्तस्राव होत असेल, तर त्याच्याकरता काही बँड लायगेशन करावं का, असं एक सुद्धा प्रकार असा होऊ शकतो. तसेच गोळ्या औषधांसोबत काही औषधे सुद्धा आपल्या मार्केटमध्ये, बाजारामध्ये उपलब्ध आहेत. याच्या सेवनाने पेप्टिक अल्सरचं जे रिकरन्स आहे किंवा पुन्हा-पुन्हा होण्याचं प्रमाण आहे, ते आपण कमी करू शकतो. तीव्रता आपण कमी करू शकतो. तसा साधारणतः पेप्टिक अल्सर जे आहेत, की जे रुग्ण दीर्घकालीन औषधे किंवा बाकी बीपी, शुगरच्या गोळ्या दीर्घकालीन वेळेकरता घेते, त्याच्यामुळे जास्त आढळून येते. त्याकरता सोबत-सोबत पेप्टिक अल्सर रोखण्यासाठीचे जे औषध आहे, ते घेणं आवश्यक आहे. डेफिनेटिव्ह मीन्स निश्चित इलाज पेप्टिक अल्सर करता तर औषधोपचार सोबत-सोबत आपला आहार नियंत्रण, सोबत-सोबत आपला व्यायाम, या सर्व गोष्टी आपल्याला आवश्यक आहे. आज म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये पेप्टिक अल्सरचं प्रमाण खूप जास्त प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. म्हणजे समाजामध्ये जो आहे 100 पैकी कमीत कमी 30, 40, 45 रुग्ण आपल्याला पेप्टिक अल्सरचे आढळून येतात. तर त्यांच्याकरता योग्य मेडिसिनचा उपचार, सोबत-सोबत आहाराचं निदान, नियंत्रण, सोबत-सोबत योग्य वेळेस निदान आणि पथ्य-पाणी हे सुद्धा महत्त्वाचे आहेत. तर या सर्व गोष्टी वायूबद्दल आपण पेप्टिक अल्सरबद्दल जाणून घेतलेल्या आहेत. तर पेप्टिक अल्सर हा जो आहे, की म्हणजे संपूर्ण एका बाबीवर अवलंबून नाही आहे. त्याचा पूर्णतः इलाज करायचा असल्यास तुम्हाला औषधांसोबत व्यायाम, आहार नियंत्रण आणि बाकी जे आहेत, की वजनाचं नियंत्रण, या सर्व सुद्धा गोष्टी महत्त्वाच्या आहेत. समाजामध्ये आपण याबद्दल जनजागृती केल्यास, थोडंसं समाज जागृती केल्यास पेप्टिक अल्सरचा आपण जो होणारा प्रमाण आहे ते रोखू शकतो, कमी करू शकतो. तसेच पेप्टिक अल्सरमध्ये झाल्यावर जो समोरचा धोका आहे, तो एखाद्या वेळेस आपला जठराचा कॅन्सर होण्याची शक्यता जास्त बळावते, तर ती आपण रोखू शकतो. विविध प्रकारचे औषधे, विविध प्रकारचे जे आहेत, समजा जे पातळ लिक्विड औषधे आहेत, त्याचा पण आपण दैनंदिन याच्यामध्ये या सर्व प्रकारच्या बाबींमुळे पेप्टिक अल्सरला आपण टाळू शकतो, रोखू शकतो, थांबवू शकतो.